हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूया 10th स्टँडर्डचा मॅथ्स 2चा प्रॉब्लेम सेट 1 मधला पुढचा क्वेश्चन. इन ट्रायंगल ए बी सी, बी लिनियर डी लिनियर सी अँड बी डी इज इक्वल टू 7, बी सी इज इक्वल टू 20, देन फाइंड फॉलोइंग रेशोज. आपल्याला इथं काय दिले, बी डी आणि सी, बी लिनियर डी लिनियर सी दिला आहे आणि बी डीची व्हॅल्यू काय दिली आहे 7 आणि बी सीची व्हॅल्यू दिली आहे 20. तर आपल्याला हे रेशो फाइंड आउट करायचे आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर फर्स्ट आपण काय शोधतोय आता, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी हे फाइंड आउट करूया. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, ड्रॉ ए ई परपेंडिक्युलर बी सी. ए ई हे आपल्याला काय करायचं आहे, बी सीवर परपेंडिक्युलर घ्यायचं आहे, म्हणून असं आपण हे डॉटेड लाईनमध्ये घेतलं आहे. तर मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो की बी लिनियर ई लिनियर सी हे सांगू शकतो आपण. मग आपल्याला बी डीची व्हॅल्यू दिली आहे 7 आणि बी सीची दिली आहे 20, त्यावरून आपण डी सी काढू शकतो. तर बी सी इज इक्वल टू बी डी प्लस डी सी, 20 इज इक्वल टू 7 प्लस डी सी, म्हणजे दिलेल्या व्हॅल्यू आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये पुट करू शकतो. तर डी सीची व्हॅल्यू किती आली आहे 13. त्यावरून आपण ए बी डी आणि ए डी सी हे काय आहेत, ए बी डी आणि ए डी सी हे सेम हाईटचे ट्रायंगल आहेत, म्हणून ए ई. तर आपण इथं काय करू शकतो, तर त्यावरून बी डी अपॉन डी सी हे घेऊ शकतो, बी डी अपॉन डी सी हे घेऊ शकतो. का बरं, तर ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट, म्हणजे ह्या ट्रायंगल्सची इक्वल हाईट आहे म्हणून. तर मग बी डीची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 7 आणि डी सी किती आला आहे 13. तर फर्स्ट काय आहे 7/13. नेक्स्ट काय काढायचं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हे काढायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण काय करू शकतो की ते पण सेम हाईटचे ट्रायंगल आहेत, त्या सगळीकडे सेम फॉर्म्युला आहे आपला, आणि त्यावरून आपण ए बी डीला काय करू शकतो, बी डी ही साईड घेऊ शकतो अपॉन बी सी ही साईड घेऊ शकतो. मग ह्या दोन्हीचे काय आहेत, एरिया ऑफ ट्रायंगलच्या ज्या हाईट इक्वल असल्यामुळं कुठल्या साईड आपण घेऊ शकतो, तर बी डी अपॉन बी सी हे घेऊ शकतो. मग आपण 7/20 अशा व्हॅल्यू पुट केल्या, तर ते आन्सर 7/20. आपल्याला दाखवायचं का, रेशो दाखवायचा आहे, म्हणून रेशो दाखवण्यासाठी ह्यांच्या कुठल्या तरी साईड आपल्याला इक्विव्हॅलंट आहेत किंवा का सिमिलॅरिटीसाठी दाखवायचं आहे. मग त्याची व्हॅल्यू काय घेतली 7/20. नेक्स्ट काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर त्याची आपण कोणती साईड ट्रायंगल्स इक्वल हाईट असल्यामुळे घेऊ शकतो, तर डी सी अपॉन बी सी ही साईड घेऊ शकतो. तर डी सीची व्हॅल्यू किती आलेली आहे 13 आणि ए बी सीमधून बी सीची व्हॅल्यू किती आहे 20. तर आन्सर काय आलं 13/20. म्हणजे आपल्याला काय काय रेशो मिळाले, 7/13, परत 7/20 आणि 13/20 असे रेशो आपल्याला मिळाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज 2:3. म्हणजे 2 ट्रायंगल्स आहेत आणि त्यांची हाईट इक्वल आहे, तर त्यामुळे त्यांचा रेशो काय आहे 2:3. इफ बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. मग काय सांगितले, 2 ट्रायंगल आपल्याला इक्वल हाईटचे दिले आहेत आणि त्याचा रेशो 2:3 दिला आहे. जर त्याच्यातला छोटा ट्रायंगल हा 6 सेंटीमीटरचा आहे बेस त्याचा, तर मोठा जो ट्रायंगल आहे बिगर ट्रायंगल, तर त्याचा करस्पॉन्डिंग बेस किती आहे असं विचारलं आहे. तर यासाठी काय करू शकतो आपण, तर लेट A1 अँड A2 बी द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. म्हणजे A1 आणि A2 हे आपण एरिया कन्सिडर केले आहेत. लेट B1 अँड B2 बी देअर करस्पॉन्डिंग बेसेस, आणि B1 आणि B2 हे करस्पॉन्डिंग बेसेस म्हणून कन्सिडर केले. देअरफॉर A1 इज टू A2 इज इक्वल टू 2:3. म्हणजे एरिया काय घेतले आपण, इक्विव्हॅलंट घेतले रेशो दाखवण्यासाठी. तर A1 इज टू A2 त्याचा रेशो काय आहे 2:3. त्यावरून आपण काय करू शकतो, एरिया पहिल्या ट्रायंगलचा एरिया म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 2/3. का बरं, तर ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट.
मग त्यावरून A1/A2 इज इक्वल टू B1/B2. मग याचा रेशो काय घेतला 2/3. मग आपल्याला B1 किती दिला आहे बेस तर 6 दिला आहे अपॉन B2. मग हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला B2ची व्हॅल्यू किती मिळाली 9 सेंटीमीटर. देअरफॉर द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. Next question, in figure 1.73 angle ABC is equal to angle DCB is equal to 90 degree. ABC आणि DCB काय दिले आपल्याला 90 डिग्री दिली आणि ते इक्वल अँगल्स आहेत असं सांगितलं आहे. आणि AB ची व्हॅल्यू दिली आहे 6 आणि DC ची व्हॅल्यू दिली आहे 8. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू हाऊ मच असं विचारलं आहे. तर काय सॉल्व करता येईल आपल्याला ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DCB हॅव सेम बेस BC. दोन्हीला काय आहे सेम बेस आहे BC आणि यांचा रेशो आपण कशाचा घ्यायचा तर AB अपॉन DCचा घ्यायचा. ABची व्हॅल्यू दिली आपल्याला 6 DCची दिली आहे 8. त्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB तर किती येणार त्याचा रेशो 3/4. नेक्स्ट इन फिगर 1.74 PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. PM किती दिला आहे 10 सेंटीमीटर दिला. एरिया ऑफ ट्रायंगल PQS इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. PQS काय आहे 100 सेंटीमीटर आहे. QRS हे काय आहे QRS हा आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. देन फाइंड NR आपल्याला NR काढायचा आहे. तर आपण काय दाखवू शकतो की ह्या दोन्हीचा बेस काय आहे QS हा सेम आहे. PQS आणि QRS या ट्रायंगलचा बेस सेम आहे QS. त्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू PM अपॉन NR हे दाखवतोय आपण कशावरून तर ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस. मग एरिया किती दिला आहे PQSचा दिला 100 आणि QRSचा दिला 110. तर आणि PMचा किती दिला 10. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला NRची व्हॅल्यू किती मिळाली 11 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट T इज 5 अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट S इज 9. मग कशाचा रेशो फाइंड करायचा आपल्याला तर एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRSचा. म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे MNT हा एक ट्रायंगल दिला आणि QRS हा एक ट्रायंगल दिला आणि दोन्हीची हाईट काय आहे सेम आहे. आणि आपल्याला काय दिले अजून T कुठं घेतला आहे आपण LT हा काय घेतला आहे आपण परपेंडिक्युलर घेतला आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 5 सेंटीमीटर आणि PS ची किती आहे 9 सेंटीमीटर. तर ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे गिवन आहे एक्झाम्पलमध्ये. देअरफॉर LM करस्पॉन्डन्स अँगल M करस्पॉन्डन्स अँगल Q म्हणजे M काय आहे Qला करस्पॉन्डन्स आहे. मग इक्वेशन नंबर 1 द्यायचं त्याला आणि करस्पॉन्डिंग ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहेत कशाचे तर सिमिलर ट्रायंगलचे. इन ट्रायंगल MLT अँड ट्रायंगल QPS आता हे दोन अँगल आपण बघतोय. तर याच्यावरून अँगल M करस्पॉन्डिंग अँगल Q तर हे कशावरून घेतलं आपण फ्रॉम 1. अँगल MLT करस्पॉन्डिंग अँगल QPS इच अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. म्हणजे हे दोन्ही काय आहेत सेम ट्रायंगल आहेत 90 डिग्रीचे म्हणून आपण त्याला पण काय केलं करस्पॉन्डिंग अँगल घेतलं. MLT आणि QPS हे दोन्ही पण 90 डिग्री म्हणून आपण करस्पॉन्डिंग घेतला. मग देअरफॉर ट्रायंगल MLT सिमिलर ट्रायंगल QPS म्हणजे आपण हे दोन्ही ट्रायंगल काय केले सिमिलर दाखवले कशावरून तर अँगल टेस्टवरून. AA इथला करस्पॉन्डिंग अँगल आणि हे 90 डिग्रीचा अँगल यावरून आपण AA टेस्टवरून हे दोन्ही ट्रायंगल काय केले सिमिलर दाखवले. देअरफॉर MT अपॉन QS इज इक्वल टू TL अपॉन SP. करस्पॉन्डिंग साईड्स सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत कशाच्या सिमिलर ट्रायंगलच्या. देअरफॉर MT अपॉन QS इज इक्वल टू 5/9. नाव ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS इक्वेशन नंबर 2 का तर ते गिवन आहे आपल्याला
क्वेश्चनमध्ये दिलं आहे की MNT आणि QRS हे काय आहेत, सिमिलर ट्रायंगल आहेत. Therefore, area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to MT square upon QS square. हे कशावरून घेतलं आपण, तर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम बघितलं आपण या लेसनमध्ये, तर एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आहे तो. त्यावरून आपण दोन्ही स्क्वेअर आहे तर त्याला एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊन ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ शकतो. मग 5/9 त्याचा स्क्वेअर म्हणजे फ्रॉम 2 वरून. का बरं, तर इथं व्हॅल्यू हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, त्यावरून आपण काय करू शकतो, त्याला एकाच ब्रॅकेटमध्ये पुट करून ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ शकतो. मग 5चा स्क्वेअर किती आला, 25 आणि 9चा स्क्वेअर 81. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 25/81.